हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो चॅप्टर ग्रॅव्हिटेशन आणि ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचं इंट्रोडक्शन कंप्लीट केल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचं काही बेसिक्स. आणि बेसिक्स आपल्याला कामात पडेल जेव्हा आपण चॅप्टरचा स्टडी करू तेव्हा. सो या बेसिक्स मध्ये आपण काही पॉइंट्स बघू, जसं असेल डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, त्यानंतर असेल स्पीड अँड वेलोसिटी अँड असेल एक्सेलरेशन. या पॉइंट्स आपल्याला गरज पडेल जेव्हा आपण चॅप्टरचा स्टडी करू तेव्हा. सो बघा आता डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट काय असेल. सुरुवातीला बघा डिस्टन्स, त्यानंतर असेल डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट यासाठी आपण काही एक्झाम्पल घेऊ. बघा आता एक्झाम्पल घेताना बघा, सपोज कराय तुमचं होम आहे आणि तुम्ही आहात, बरोबर. तुम्हाला व्हिजिट करायचं स्कूलला. तुम्हाला स्कूलला जायचं आहे. स्कूलला जायसाठी डायरेक्टली तुमच्या घरापासून पाथ असेल आणि हा जो पाथ आहे हा आहे 500 मीटर. मीन्स तुमच्या घरापासून तुमच्या स्कूलचं जे डिस्टन्स असेल ते असेल 500 मीटर. बट तुम्ही डायरेक्टली स्कूलला जात नाही. सुरुवातीला गेले तुम्ही तुमच्या फ्रेंडच्या घरी. सो तुमच्या फ्रेंडचं जे होम असेल ते पॉईंट ए ला आहे. तुमच्या घरापासून पॉईंट ए ला तुमच्या फ्रेंडचा होम आहे. त्यानंतर बघा फ्रेंडच्या घरी गेले, त्यानंतर दोघे मिळून तुम्ही गेले सेकंड फ्रेंडच्या घरी तुमच्या, त्यानंतर तिघे मिळून तुम्ही गेले स्कूलला. सो बघा आता यामध्ये आपण कव्हर केलं डिस्टन्स. आता बघा तुम्ही तुमच्या फ्रेंडच्या घरी गेले, यावेळेस याचा डिस्टन्स होता 250 मीटर सपोज. याचा डिस्टन्स असेल फ्रेंड टू फ्रेंड तुमचा 300 मीटर आणि त्यानंतर पुन्हा 400 मीटर तुमची असेल स्कूल. सो ऍक्च्युअल डिस्टन्स जर बघितलं तर तुमच्या घरापासून तर तुमच्या स्कूलचं जे डिस्टन्स होतं ते होतं ओनली 500 मीटर. तुम्हाला ट्रॅव्हल करायचं होतं 500 मीटर. बट तुम्ही फर्स्ट फ्रेंडच्या घरी गेले, फर्स्ट फ्रेंड पासून तर तुम्ही पॉईंट बी पर्यंत गेले सेकंड फ्रेंडच्या घरी आणि देन गेले तुम्ही स्कूलला. सो तुम्ही जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलाय बघा आता, फर्स्ट तुमच्या होम टू तुमच्या फ्रेंडचं होम 250 मीटर प्लस ऍडिशन करावं लागेल 300 मीटर प्लस गेले तुम्ही 300 मीटर प्लस त्यानंतर तुम्ही गेले 400 मीटर. सो ऍक्च्युअल मध्ये जे डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल केलं तर सर्वांची ऍडिशन केलं तर 4 + 3 7 + 2 950 मीटर. जे ऍक्च्युअल डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल केलं ते होतं 950 मीटर. मीन्स तुमच्या घरापासून तर स्कूल होते 500 मीटर, बट तुम्ही ट्रॅव्हल केलं 950 मीटर. मीन्स 950 मीटर इतकं डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल कराल. ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं होतं 500 मीटर. सो डिस्प्लेसमेंट बघा काय असेल आणि डिस्टन्स बघा काय असेल. डिस्टन्स असेल द ऍक्च्युअल पाथ, बरोबर, द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ, the length of actual path travel by an object. एक ऑब्जेक्ट जेव्हा ट्रॅव्हल करेल, ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट, एक ऑब्जेक्ट जेव्हा ट्रॅव्हल करेल त्यामध्ये जे ऍक्च्युअल लेंथ असेल. आता तुम्ही ट्रॅव्हल केला 950 मीटर तर हे झालं डिस्टन्स, बिकॉज तुम्ही पॉईंट ए पर्यंत गेले ए टू बी आणि बी टू स्कूल. मीन्स तुम्ही ट्रॅव्हल केलं ऍक्च्युअल मध्ये 950 मीटर. 950 मीटर इतकं डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल केलं, हे असेल तुमचं डिस्टन्स. द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट, एका ऑब्जेक्टनं ट्रॅव्हल केलेला ऍक्च्युअल पाथ मीन्स ते असेल त्याचं डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट काय असेल तर द शॉर्टेस्ट डिस्टन्स, द शॉर्टेस्ट डिस्टन्स, शॉर्टेस्ट डिस्टन्स between starting and finishing point. स्टार्टिंग आणि फिनिशिंग पॉइंट मध्ये जे असेल शॉर्टेस्ट डिस्टन्स त्याला म्हणू आपण डिस्प्लेसमेंट. मीन्स शॉर्टेस्ट डिस्टन्स, कमीत कमी डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट ते असेल तुमची डिस्प्लेसमेंट. तुमच्या घरापासून स्कूल किती होती 500 मीटर, हे झाले तुमची डिस्प्लेसमेंट. बट तुम्ही ट्रॅव्हल केलं 950 मीटर, हे झालं तुमचं डिस्टन्स. तुम्ही ट्रॅव्हल केलं डिस्टन्स वन पार्ट. तुम्ही काय केलं, फर्स्ट तुम्ही तुमच्या फ्रेंडच्या घरी गेले, फ्रेंड टू सेकंड फ्रेंड आणि दे स्कूलला गेले. मीन्स तुम्ही ऍक्च्युअल डिस्टन्स जे ट्रॅव्हल केलं ते होतं 950 मीटर आणि तुम्हाला शॉर्टेस्ट डिस्टन्स जे होतं तुमच्या घरापासून तर स्कूल पर्यंत ते होतं ओनली 500 मीटर. मीन्स शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स, स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट मध्ये जे शॉर्ट डिस्टन्स असेल त्याला म्हणू शकतो आपण डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स काय असेल तर जितकं डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल कराल ऍक्च्युअल मध्ये ते असेल तुमचं डिस्टन्स. जितके पाथ तुम्ही ट्रॅव्हल केला ऍक्च्युअल मध्ये ते असेल तुमचा डिस्टन्स. आता सपोज करा तुमचा फ्रेंडचा आणि तुमचा प्लॅन ठरलाय, बरोबर. संडेचा दिवस होता, तुमचे फ्रेंड आणि तुमचा प्लॅन ठरला की तुम्हाला कुठेतरी ट्रिपला जायचं असेल. एक स्मॉल ट्रिप तुम्ही अरेंज केली आहे आणि त्या स्मॉल ट्रिपला तुम्हाला जायचं आहे. एक स्मॉल ट्रिप तुम्ही प्लॅन केली असेल, त्या ट्रिपला तुम्हाला जायचं आहे. बट तुम्हाला जो पॉइंटला व्हिजिट करायचा आहे त्यासाठी लागलेला जो पाथ असेल किंवा जो बाय रोड डिस्टन्स असेल ते माहित नाहीये.
आणि तुम्हाला डायरेक्शन सुद्धा माहित नाही की त्या पॉइंटला तुम्हाला कसं पोहोचायचं आहे. सो तुम्ही काय कराल तर एक पॉइंट सपोज करा तुमचा जो फिनिशिंग पॉइंट आहे, बरोबर, तुमचा फिनिशिंग पॉइंट असेल हे तुमचं डेस्टिनेशन आहे. सपोज करा हे तुमचं डेस्टिनेशन आहे ज्या पॉइंटला तुम्हाला व्हिजिट करायचे आणि इथून तुम्हाला निघायचं आहे. सर्व फ्रेंड्स तुम्ही अरेंज झालेले आहे आणि सगळे फ्रेंड्स तुम्ही इथून निघणार आहे. आता तुम्हाला जर इथे पोहोचायचं असेल तर शॉर्टेस्ट डिस्टन्स पार्ट डायरेक्टली तुम्ही इथे पोहोचू शकता. बट तुम्हाला डायरेक्शन माहित असेल तेव्हा. जर तुम्हाला डायरेक्शन माहित नसेल की तुम्हाला बाय रोड कुठे ट्रॅव्हल करून तुम्ही पोहोचू शकता तर तुम्ही काय कराल, फर्स्ट घुमून फिरून, बरोबर, असं फिरत फिरत त्या डायरेक्शन पर्यंत पोहोचा. मीन्स तुमचा जो पॉइंट आहे तिथपर्यंत पोहोचा. जर तुम्हाला डायरेक्टली पोहोचायचं असतं तर तुम्हाला माहित पाहिजे डायरेक्शन. कुठे जरी तुम्हाला पोहोचायचं असेल, तुम्हाला इझिली पोहोचायचं असेल, शॉर्टेस्ट डिस्टन्स मध्ये पोहोचायचं असेल तर तुम्हाला माहित पाहिजे डायरेक्शन. मग तुम्ही काय करा, डायरेक्शन साठी विदाउट डायरेक्शन तर तुम्ही फिनिशिंग पॉइंट पर्यंत पोहोचणार नाही. सो तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्ही सर्च कराल गुगलवरती और तुम्ही कोणाला विचारत जाल. सो त्यामध्ये तुम्ही काय करताय, शॉर्टेस्ट डिस्टन्स कव्हर करायचं बघताय बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट. स्टार्टिंग आणि फिनिशिंग पॉइंट मध्ये शॉर्टेस्ट डिस्टन्स असेल त्याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट. आणि त्यासाठी आपल्याला गरज पडते डायरेक्शनची. त्यासाठी आपल्याला गरज पडेल डायरेक्शनची. जर तुमच्याकडे परफेक्ट डायरेक्शन असेल की तुम्हाला कुठल्या पाथनं ट्रॅव्हल करायचं आहे तर तुम्ही कव्हर करू शकता शॉर्टेस्ट डिस्टन्स. शॉर्टेस्ट डिस्टन्स कव्हर करायसाठी मेन असेल डायरेक्शन. सो डिस्प्लेसमेंटला असेल डायरेक्शन. मी जेव्हा आपण डिस्प्लेसमेंट मध्ये जातो, कुठलाही डिस्टन्स ट्रॅव्हल करतो त्यासाठी आपल्याला जर डिस्प्लेसमेंट लागत असेल तर त्यासाठी जी असेल डायरेक्शन. सो डिस्प्लेसमेंट काय असेल तर डिस्टन्स प्लस डायरेक्शन. डिस्टन्सचं ट्रॅव्हल करावंच लागेल, बट एक परफेक्ट डायरेक्शन जर ट्रॅव्हल केला तेव्हाच तुम्ही कव्हर करू शकता शॉर्टेस्ट डिस्टन्स. आता तुम्हाला कुठल्याही पाथला व्हिजिट करायचं असेल, कुठली जे प्लेस असेल तिथे व्हिजिट करायचं असेल, जर तुमचं स्कूल आहे किंवा कुठे जेव्हा तुम्ही रेग्युलरली जिथे फिरत असाल तिथे तुम्हाला काही शॉर्टकट्स माहित असतात. तुमचा जो रेग्युलर पाथ असतो तिथे तुम्हाला माहित असतात शॉर्टकट्स. शॉर्टकट्स मी तिथे तुम्ही अशा डायरेक्शनने ट्रॅव्हल करता जिथे तुम्ही कमीत कमी टाइम मध्ये किंवा कमीत कमी डिस्टन्स मध्ये पोहोचू शकता आणि त्यालाच म्हणू आपण डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट मध्ये काय इम्पॉर्टंट असेल तर डायरेक्शन. तुम्हाला एक डायरेक्शन माहित असेल ज्यामध्ये तुम्ही कव्हर करता शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट. डिस्टन्स काय असेल तर ऍक्च्युअल पाथ तुम्ही किती ट्रॅव्हल करता ते असेल तुमचा डिस्टन्स. सो ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इज द डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट काय असेल, डायरेक्शन प्लस डिस्टन्स. तुम्ही डायरेक्शन परफेक्ट डायरेक्शनने जेव्हा ट्रॅव्हल कराल एक डिस्टन्स त्याला म्हणून तुम्ही डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंट मध्ये तुम्ही ट्रॅव्हल करा शॉर्टेस्ट डिस्टन्स. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन फिनिशिंग स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट इज द डिस्प्लेसमेंट. सो बघू शकता तुम्ही किती इम्पॉर्टंट असेल डायरेक्शन. यानंतर आपण बघू स्पीड अँड व्हेलॉसिटी. सो नेक्स्ट बघा, आपण कव्हर केलाय डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट आणि त्यानंतर आपण कव्हर करणार आहे स्पीड अँड व्हेलॉसिटी. आता बघू शकता तुम्ही स्पीड काय असेल. स्पीड असेल टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल. बघा आता टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम. आता बघा लक्षात द्या, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम असेल स्पीड. आणि त्यानंतर बघा व्हेलॉसिटी काय असेल तर व्हेलॉसिटी असेल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. व्हेलॉसिटी असेल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम मीन्स तुम्ही किती डिस्टन्स ट्रॅव्हल करता इन युनिट टाइम. एका टाइम मध्ये तुम्ही किती डिस्टन्स ट्रॅव्हल करता त्यावरून ठरते तुमची स्पीड. बघा आता डिस्टन्स किती ट्रॅव्हल करता तुम्ही 1 मिनिट मध्ये किंवा 1 सेकंड मध्ये किंवा 1 आवर मध्ये, यावरून ठरते तुमची स्पीड. सपोज करा तुम्ही जेव्हा स्कूलला गेले, बरोबर, 950 मीटर इतकं डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल केलं, बरोबर, फ्रेंड टू फ्रेंड तुम्ही गेले तर तुम्ही किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला 950 मीटर. आता डिस्टन्स साठी यूज करू शकता तुम्ही मीटर, और तुम्ही डिस्टन्स साठी यूज करू शकता किलोमीटर, और तुम्ही डिस्टन्स साठी यूज करू शकता सेंटीमीटर. जेव्हा एक छोटं डिस्टन्स मोजायचं असेल, बघा तुम्ही जेव्हा बुकवर तुमच्या स्केलने डिस्टन्स मोजता तेव्हा तुम्ही यूज करता सेंटीमीटर. जेव्हा तुम्हाला थोडं मोठं डिस्टन्स मोजायचं असेल तेव्हा तुम्ही यूज करता मीटर. जसं तुमचं घर मोजायचं असेल तर तुम्ही यूज करू शकता मीटर. त्यानंतर बघा तुम्हाला जर खूप जास्त मोठं डिस्टन्स मोजायचं असेल तर तुम्ही यूज करता किलोमीटर. जसं तुम्हाला एखाद्या गावाला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही बोर्ड बघितले असतात त्यावर डिस्टन्स किलोमीटर मध्ये गिवन असेल. सो बघा छोटा डिस्टन्स मोजायचं असेल तर सेंटीमीटर, त्यापेक्षा थोडा डिस्टन्स मोठं मोजायचं असेल तर मीटर, आणि त्यापेक्षा जास्त मोठं मोजायचं असेल तर किलोमीटर. बट डिस्टन्स साठी युनिट्स बघा तुम्ही सेंटीमीटर, त्यानंतर मीटर, त्यानंतर किलोमीटर. हे असतील युनिट्स फॉर द डिस्टन्स. आता बघा तुम्ही 950 मीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. आता 950 मीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करायसाठी सपोज करा की तुम्हाला 30 मिनिट्स लागले
950 मीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करायसाठी तुम्हाला लागले 30 मिनिट्स. आता आपण सपोज केलाय की 30 मिनिट्स मध्ये तुम्ही 950 मीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. पाहता तुम्हाला फाइंड करायची आहे तुमची स्पीड. आता यावरून तुम्हाला फाइंड करायची आहे तुमची स्पीड. बघा आपण मोजलं की तुम्हाला टाइम किती लागला 30 मिनिट्स. त्यानंतर डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं तर 950 मीटर. आता डिवाइड करू शकता 0 0 होऊन जाईल कॅन्सल. त्यानंतर 3 3 जाऊन जाईल 9. त्यानंतर 3 1 जाऊन जाईल 3. 31 पॉईंट मीन्स तुमचा आन्सर येईल पॉईंट मध्ये. आता बघू शकता 31 पॉईंट समथिंग आन्सर येईल. डिवाइड करू शकता तुम्ही. आणि ते डिस्टन्स असेल बघा आता त्याची स्पीड असेल ते असेल मीटर पर मिनिट मध्ये. मीन्स तुम्ही पर मिनिट मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करा बघू शकता तुम्ही. पर मिनिट मध्ये तुम्ही किती डिस्टन्स ट्रॅव्हल कराल तर 31 पॉईंट काही समथिंग मीटर. बघा तुम्ही डिवाइड करू शकता इकडे 95 डिवायडेड बाय असेल 3. 3 3 जाऊन जाईल 3 3 जाऊन जाईल 9. बघा 3 3 जा 9 0 5. 3 1 जाऊन जाईल 3 रिमेनिंग 2. 3 1 जा 3. त्यानंतर 0 3 6 जा 18 दॅट इज 2. पुन्हा 3 6 जा रिकरिंग येईल 31.66. मीन्स 31.66 मीटर पर मिनिट इतकं डिस्टन्स तुम्ही पर मिनिटला ट्रॅव्हल कराल. बघा 1 मिनिट मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल कराल 31.66 मीटर. मीन्स पर मिनिट मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला त्यावरून ठरली तुमची स्पीड. आता पर मिनिट मीन्स 1 मिनिट मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला यावरून ठरली स्पीड. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर पर सेकंड मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्यावरून ठरेल तुमची स्पीड. किंवा पर आवर मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला त्यावरून ठरेल तुमची स्पीड. बघू शकता एक्झाम्पल पुन्हा तुमच्या घरी जर मोटरसायकल असेल किंवा मग तुमच्याकडे मोटरसायकल असतील किंवा मग कार असेल. आता मोटरसायकल किंवा कार मध्ये एक स्पीडोमीटर असते तिथे तुम्ही मोजू शकता तुमची स्पीड. बघितलंही असेल तुम्ही एक स्पीडोमीटर असते डिजिटल असेल किंवा मग बघा एकतर डिजिटल असेल किंवा अॅनालॉग असेल. अॅनालॉग मीटर असेल किंवा डिजिटल असेल. डिजिटल मीटर असेल तर तिला व्हॅल्यूज लिहून येतात किलोमीटर पर आवर मध्ये. सपोज करा तुम्ही 40 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने चालले. आता तुम्हाला स्पीड करते 40 किलोमीटर 60 किलोमीटर. त्यानंतर टॉप स्पीड असते त्या गाडीची 100 किलोमीटर पर्यंत जर असेल मोटरसायकलची स्पीड तर हे तुम्हाला स्पीड करते. बट याचा मिनिंग काय असेल तर बघा 40 किलोमीटर पर आवरची स्पीड आहे. 40 किलोमीटर पर आवरची स्पीड आहे मीन्स तुम्ही ट्रॅव्हल कराल 40 किलोमीटर इन 1 आवर. जर तुम्ही कंटिन्युअसली 40 ची स्पीडने जाताय तर तुम्ही डिस्टन्स ट्रॅव्हल कराल 40 किलोमीटर इन 1 आवर. 1 आवर मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल कराल तुम्ही 40 किलोमीटर. आणि ते गिवन असते तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये. मीन्स 1 आवर मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल कराल ते. आता विचार करा की तुम्हाला 80 किलोमीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं होतं तर 1 आवर मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकता तुम्ही 40. तर तुम्हाला डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायला लागेल 2 किलोमीटर. सॉरी 2 आवर 2 किलोमीटर नाही सॉरी 2 आवर. 2 आवर इतका टाइम लागेल तुम्हाला 80 किलोमीटर इतकं डिस्टन्स कव्हर करायसाठी. सो पर आवर मध्ये गिवन असेल त्याला म्हणू आपण स्पीड. त्यानंतर पर मिनिट मध्ये गिवन असेल किंवा पर सेकंड मध्ये गिवन असेल. पर सेकंड मध्ये सुद्धा गिवन राहू शकते. त्यानंतर लाईटची स्पीड जर बघितली तर लाईटची स्पीड असते 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. मीन्स आता पर सेकंडचा मिनिंग काय होऊन जाईल तर 1 सेकंड मध्ये हे ट्रॅव्हल करेल 3 × 10⁸ मीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करेल लाईट इन 1 सेकंड. आता 1 सेकंड मध्ये असू शकते 1 आवर मध्ये असू शकते किंवा 1 मिनिट मध्ये असू शकते. याला म्हणतो आपण स्पीड. आणि या टाइम मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं यावरून ठरते तुमची स्पीड. बघा टाइम मध्ये 1 आवर 1 सेकंड और 1 मिनिट मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं त्यावरून ठरेल स्पीड. तेच आता व्हेलॉसिटी काय असेल सिमिलर असेल बस यामध्ये असेल डिस्प्लेसमेंट. डिस्टन्सच्या जागी आला डिस्प्लेसमेंट. सो इथे आला विषय डायरेक्शनचा. आता डिस्प्लेसमेंट मध्ये काय असेल डायरेक्शन. सो व्हेलॉसिटीला सुद्धा असेल एक पर्टिक्युलर डायरेक्शन. जेव्हा एका पर्टिक्युलर डायरेक्शननी आपण डिस्टन्स ट्रॅव्हल करू इन युनिट टाइम. युनिट टाइम मीन्स पुन्हा 1 आवर 1 मिनिट और 1 सेकंड मध्ये त्याला म्हणू आपण व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी आणि स्पीड मध्ये कशाचा फरक असेल तर तो आहे डायरेक्शनचा. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये कशाचा फरक असेल तर तो आहे डायरेक्शनचा. आता बघा व्हेलॉसिटी काय असेल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो आपण बघितलं डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट स्पीड अँड व्हेलॉसिटी. त्यानंतर बघा SI युनिट ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी. आता SI युनिट असेल स्पीड अँड व्हेलॉसिटीचं सेम दॅट इज मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड इज द SI युनिट ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी. सिमिलर असेल स्पीड अँड व्हेलॉसिटी साठी SI युनिट सेम असेल. बघू शकता स्पीड अँड व्हेलॉसिटी असेल SI युनिट सेम. त्यानंतर बघा CGS युनिट जर बघितलं आपण CGS युनिट असेल CGS युनिट दॅट इज सेंटीमीटर पर सेकंड. हे असेल CGS युनिट फॉर बघू शकता CGS युनिट फॉर स्पीड अँड व्हेलॉसिटी आणि असेल SI युनिट फॉर स्पीड अँड व्हेलॉसिटी. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ऍक्सलरेशन.
ऍक्सलरेशन इक्वल टू बघा आता ऍक्सलरेशन असेल चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. बघा आता ऍक्सलरेशन असेल चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. त्यानंतर म्हणू शकता तुम्ही बघा चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम और म्हणू शकता फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. याला म्हणू आपण ऍक्सलरेशन. सो बघू शकता आता इनिशियल व्हेलॉसिटी मीन्स जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं तेव्हाची व्हेलॉसिटी, फायनल मीन्स जेव्हा तुम्ही एंड कराल तेव्हाची व्हेलॉसिटी असेल फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम मीन्स चेंज इन व्हेलॉसिटी. आता बघा फायनल मायनस इनिशियल आहे मीन्स काय दोघांमध्ये चेंज आहे. दोघांमध्ये जर चेंज असेल फायनल व्हेलॉसिटी, सपोज करा तुम्ही जे बाईक आहे ते स्टार्ट केली असेल 0 मीटर पर सेकंड किंवा 0 मीटर पर सेकंड और 0 किलोमीटर पर आवर या स्पीडनं आणि त्यानंतर तुम्ही बाईक चालवली 40 किलोमीटर पर आवर या स्पीडनं. सो जेव्हा बाईक चालवतो तेव्हा 40 किलोमीटरची स्पीड असेल हे असेल तुमची फायनल व्हेलॉसिटी. जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं ते असेल तुमची इनिशियल व्हेलॉसिटी. जिथून तुम्ही स्टार्ट कराल ते असेल तुमची इनिशियल, त्यानंतर जिथं तुम्ही एंड कराल ते असेल तुमची फायनल व्हेलॉसिटी. आता बघा फायनल मायनस इनिशियल अपॉन रिक्वायर्ड टाइम. आता तुम्ही किती टाइम पर्यंत ती बाईक चालवली, सपोज करून घ्या तुम्ही 1 आवर पर्यंत और 2 आवर पर्यंत ती बाईक चालवली, यावरून ठरेल तुमचा ऍक्सलरेशन. दॅट इज फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम दॅट इज असेल ऍक्सलरेशन और चेंज इन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी जर चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, टाइम सोबत जर व्हेलॉसिटी चेंज होत असेल, चेंज होणे म्हणजे बदलणे. आता बघा इथं स्टार्टला 0 होती आणि फायनलला 40 होती मीन्स व्हेलॉसिटी काय झाली चेंज झाली, 0 पासून 40 पर्यंत गेली. याला म्हणतो आपण चेंज इन व्हेलॉसिटी. आणि चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम विथ रिस्पेक्ट टू टाइम जर व्हेलॉसिटी चेंज होत असेल त्याला म्हणू आपण ऍक्सलरेशन. आणि याचं एसआय युनिट सुद्धा बघू शकता तुम्ही, ते असेल बघू शकता एसआय युनिट इकडे लिहू. एसआय युनिट ऑफ ऍक्सलरेशन असेल बघा ऍक्सलरेशन, एसआय युनिट ऑफ ऍक्सलरेशन. आता व्हेलॉसिटीचं युनिट तर असेल मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटीचं युनिट झालं मीटर पर सेकंड अपॉन सेकंड. टाइमचं युनिट असेल सेकंड अपॉन सेकंड बनवू शकतं. आता बघा मीटर पर सेकंड, सेकंड हे डिनॉमिनेटर मध्ये आहे त्याला होल डिनॉमिनेटर मध्ये घ्या. मीटर अपॉन सेकंड इंटू सेकंड. सेकंड इंटू सेकंड मीन्स होऊन जाईल सेकंड स्क्वेअर. दॅट इज एसआय युनिट ऑफ एक्सलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो डिस्टन्सचा एसआय युनिट असेल मीटर, डिस्प्लेसमेंटचा एसआय युनिट असेल मीटर, त्यानंतर व्हेलॉसिटीचे आणि स्पीडचा एसआय युनिट असेल मीटर पर सेकंड आणि एक्सलरेशनचा एसआय युनिट असेल मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि एक्सलरेशन काय असेल तर चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. जर तुमची व्हेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होत आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम तर त्याला तुम्ही म्हणू शकता एक्सलरेशन. दॅट इज चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम.